आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आपण निघालो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र अक्कलकोट नगरीकडे गुरुपौर्णिमेच्या दर्शनासाठी. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. मनात खूप उत्सुकता आहे आणि एक वेगळीच आनंदाची भावना आहे. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा हा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यावेळी मला अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आहे. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ही नदी कुठलची आहे तर ही नदी आहे भुसावळ जवळची. आधी आपण बसने भुसावळ रेल्वे स्टेशन जाणार आहोत. चला आपल्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. सकाळचं वातावरण खूप छान आहे आणि प्रवासाची सुरुवात एकदम भारी झालेली आहे. आपण आता आहोत भुसावळ, म्हणजेच जिथून आम्ही निघणार आहोत अक्कलकोटला जायला. म्हणजे आधी आम्ही जाणार आहोत सोलापूर. आता आपण भुसावळ रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहोत. इथून आपली ट्रेन सोलापूरसाठी आहे. हे आहे रेल्वे स्टेशन भुसावळ, म्हणजे भुसावळचं रेल्वे स्टेशन. आणि इथे कोण कोण आलेला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आता आमची तयारी तर झालेली आहे स्वामींना भेटायला जाण्यासाठी, पण आमच्यासोबत थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. आमची ट्रेन राईट टाईम चालत होती, पण ऐन टायमावरती आम्ही चेक केलं तर ट्रेन थोडी लेट झालेली आहे. आता आम्ही इथे बसलोय ट्रेनची वाट पाहत. जास्त काही नाही, 10-15 मिनिटाचा अंतर होता ट्रेनचा. थोडी लेट झाली होती. आपल्या मनामध्ये जितकी उत्सुकता स्वामींना भेटायची असते तितकीच उत्सुकता आपल्याला अक्कलकोटला जायची असते. मला खूप जास्त मनामध्ये आनंद होत होता, कारण मी आतापर्यंत कधीच गुरुपौर्णिमेला अक्कलकोटला गेली नाही. हा माझा पहिलाच मोका असा आहे की जेव्हा मी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जात आहे. ही बघा आता आलेली आहे आपली ट्रेन आणि आम्ही ट्रेनचीच वाट पाहत होतो. पण बरं झालं ट्रेन आली टायमावरती. म्हणजे टायमावरती राईट टाइम नाही, पण 5-10 मिनिटं वरती खालती चालतात. आता तेवढा टाइम लेट झाला तिचा, पण शेवटी ट्रेन आम्हाला आली न्यायला. कुठे? सोलापूरला. आणि जशी ट्रेन मला दिसली तसा मला इतका आनंद झाला. मला खरं जर म्हटलं तर विश्वास बसत नव्हता की मी अक्कलकोटला जात आहे, म्हणजे माझ्या स्वामी आईंना भेटायला जात आहे. आणि विशेष म्हणजे ही कर्नाटक आहे, कर्नाटक एक्सप्रेस, जी सोलापूरला जाते. आणि हीच एक अशी ट्रेन आहे की इथून आपल्याला लवकर पोहोचवते. भुसावळ ते सोलापूर तुम्ही यामध्ये आरामात जाऊ शकतात. तर असा तुम्ही प्रवास इथून करू शकतात. आता आमचा ट्रॅव्हल्समध्ये जाऊन किंवा कार घेऊन जाण्यात आणि ट्रेनमध्ये जाण्यात फरक काय? तर आपण ट्रेनमध्ये गेलो तर खरंच खूप मजा येते, कारण जेव्हा मनात आलं तेव्हा आपण झोपू शकतो, जेव्हा मनात आलं आपण तेव्हा फिरू शकतो. आणि कारने गेलं तर कारने फायदा एक असा असतो की आपल्याला जिथे थांबायचं आहे तिथे आपण थांबू शकतो. ट्रेन आपल्या हिशोबाने चालत नाही. चला तर मग आपल्या सुंदर प्रवासाला आता सुरुवात होत आहे. इथे मी ट्रेनमध्ये बसणार आहे आता. हा आहे आमचा ट्रेनचा प्रवासाचा पहिला आणि सुंदर असा व्हिडिओ. आपली ट्रेन आता इथून निघत आहे, म्हणजेच भुसावळहून निघत आहे आणि ही जाणार आहे सोलापूरला. प्रवास सुखद आणि सुंदर असा व्हावा यासाठी आम्ही स्वतःला म्हणता हॅपी जर्नी. आणि बघा वातावरण एकदम भारी होतं आणि असं वाटत होतं की थोडासा पाऊस येणारा आहे. इथे भुसावळ साईडला तर एवढं वातावरण खराब नव्हतं, पण जसे आम्ही पुढे वाढत गेलो, म्हणजे आमची ट्रेन पुढे गेली, तसं वातावरण बघा कसं होत गेलं. तर समोर दिसतंय तुम्हाला त्या साईडला बघा, हा त्या साईडला असं वाटतंय की पाऊस होत आहे. आणि ते पाऊस होतो ना तेव्हा हे जे ढग असतात ना असेच दिसतात, म्हणजे त्या साईडला खूप जास्त पाऊस होत असेल. पुढे आपल्याला कदाचित पाऊस दिसणारा असेल, त्याचं हे थोडंसं तरी निशाण आहे. आमची ट्रेन खूप मस्त भारी याच्यात चालत होती. हे बघा हलकासा पाऊस चालू झाला बघा इथे या साईडला. आणि ज्या वेळेस आम्ही इकडनं निघालो त्यावेळेस वातावरण चांगलं होतं, पण जसं आमचा प्रवास हा पुढे वाढत गेला तसं आम्हाला पाऊस ह्या नवीन वेगळ्या रूपात दिसत गेला. इथे खूप पाऊस आहे. वातावरण बघा किती फ्रेश आहे. मला इच्छा होत होती पावसात भिजण्याची.
बाहेर पाऊस होता, म्हटलं काहीतरी खावं. मग आम्ही घरून घेऊन आलो होतो नाश्ता, चिवडा. या चिवडा आम्ही खायला घेतला आणि चिवड्याचा टेस्ट एक नंबर होता. खाऊन खूप मजा आली. मस्त खिडकीमधून पावसाचं वातावरण आम्ही पाहत होतो. यहाँ हो गया है थोड़ा सा झोल, मतलब आपली ट्रेन खूप लेट झालेली आहे. खूप जास्तच ट्रेन लेट झालेली आहे. आम्हाला असं वाटलं होतं की 10 वाजताची जी ट्रेन आहे आपली ती 11 किंवा 11:30 पर्यंत तरी सोलापूरला पोहोचेल. आपण आता सोलापूर स्टेशनला आहोत. सोलापूरला आम्ही रात्री 1:11 बरोबर मी टाइम पाहिलेला होता. 1:11 आम्ही सोलापूरला पोहोचलो. खूप जास्त लेट झालं आणि याचा अर्थ असा की केव्हाही आपल्याला कोणत्याही प्रवासाला जायचं असलं तर कधीही जास्त ट्रेनच्या भरोसे राहायचं नाही की ट्रेन राईट टाइमच पोहोचणारी आहे, कारण पावसाच्या कारण थोडंसं लेट होऊन जातं आणि आपला पुढचा टायमिंग ह्या थोडासा गडबड होऊ शकतो. तर एखादा दिवस आपण आपल्यासोबत जास्तचाच घ्यायचा. म्हणजे जसं तुम्ही 2 दिवसाच्या प्रवासाला जात असणार तर तुम्ही 2 दिवसाच्या जागी 3 दिवसाच्या प्रवासाची बुकिंग करा, जेणेकरून तुमचं पूर्ण माहिती किंवा पूर्ण दर्शन किंवा तुम्हाला मनसोक्त अक्कलकोटला राहायला मिळेल. ही आहे सोलापूर. हे बघा, तुम्हाला टाइम दिसत असेल, 1:11 झालेले आहे बरोबर, आणि त्याच टायमाला आम्ही तिथे पोहोचलो. प्रवासाचा थोडासा थकवा तर आला होता आणि थोडंसं मूडही खराब झालं होतं, कारण ट्रेन खूप लेट झाली होती. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खूप लवकर पोहोचणार आहोत आणि आम्हाला बस वगैरे पण टाइमवरती भेटतील. पण झालं काय, 10 वाजता आम्ही आले असते तर आम्हाला 12 किंवा 12:30 पर्यंत तरी आम्ही अक्कलकोटला पोहोचलो असतो. खूपच लेट झालं आणि आता बस सुद्धा आम्हाला मिळणार नाही हे आम्हाला समजलंच होतं. म्हणून आम्ही जास्त विचार न करता आरामात उतरलो खालती. आणि आता आपल्याला बसमध्ये प्रवास करायचा आहे. थोडीशी माहिती घेतली तर आम्हाला असं समजलं 3:30 वाजता आम्हाला इथून बस भेटू शकते. खूप आनंदाचा क्षण आणि खूप भारी वाटणारा असा माझ्यासाठी आजचा ह्या दिवस आणि आजचा ह्या प्रवास. पण थोडंसं ट्रेनच्या कारण मूड खराब झाला आमचं, पण असो, स्वामींची इच्छा. आणि आम्ही आता ट्रेनमधून उतरलोय. मला तर काय माहिती, वेगळंच माझ्या डोक्यात काहीतरी चाललं होतं की मी लवकरच स्वामींजवळ जाणार आहे, मी लवकरच स्वामींना भेटणार आहे, लवकरच स्वामींना पाहणार आहे. आमची जी बस येणारी आहे ते रेल्वे स्टेशनच्या समोरूनच येणारी आहे. म्हणून आम्ही सकाळचे 3 वाजत आहे आणि बघा यांना किती स्फूर्ती आहे. म्हणजे हे तिघ इतके मस्त खेळत होते ना, यांना वेळेचाही भान नव्हता. सकाळचे 3 वाजले होते पण यांच्या तोंडावरती थोडासाही थकवा जाणवत नव्हता. आणि यांना पाहून मी सुद्धा खूप फ्रेश होऊन गेली. मला तर झोप लागत होती पण हे खेळत होते. यांचं खेळणं पाहून मलाही असं वाटलं की अरे वा, इतके लहान मुलं मस्त खेळताय, चला आपण पण पाहूया त्यांची मजा. आणि खूप भारी वाटलं यांना पाहून. लहान मुलांचं काहीच टेन्शन नसतं. हे बघा, वाटतंय का रात्रीचे 3 वाजले असतील असं. हे मी बसली इथे थकून. आता आमचा बसचा टाइम झालेला आहे. आम्ही जात आहोत समोरच्या साईडला, तिथे समोर बस येणारी आहे. आता आम्ही इथे बसमध्ये बसले आहोत आणि आम्ही जात आहोत अक्कलकोट प्रवासासाठी. आणि बस पूर्ण खाली होती. सकाळचे 3:30 वाजलेले होते आणि ही बस मंदिराजवळ जाते अक्कलकोटला महाराजांच्या, आणि तिथून पंढरपूरला जात असते. इथे हे आपलं अक्कलकोटचं बस स्टँड आहे आणि आपल्याला मंदिराजवळ उतरायचं आहे, म्हणून आम्ही बसमध्येच बसलो. ही आहे आपल्या स्वप्नांची नगरी, म्हणजेच अक्कलकोट, म्हणजेच माझ्या स्वामींचे, माझ्या स्वामी आईंचे स्थान म्हणजेच अक्कलकोट. खूप सुंदर आणि खूप भारी आणि आनंददायी देणारा ह्या क्षण. श्री स्वामी समर्थ हे जिथे लिहिलेलं दिसतं ना, तिथे असं वाटतं ना की महाराज आपल्या सोबतच आहे. आम्ही 4 वाजता इथे पोहोचलो. बसचा प्रवास आमचा तिथून जो सुरू झाला तो 4:05 अक्कलकोटला इथे संपला. आता आम्ही सरळ स्वामींच्या दर्शनासाठीच जाणार आहोत, कारण सकाळची वेळ झालेली आहे आणि असं वाटतं की एखाद्या वेळेस आपल्याला आता ह्या वेळेस तरी दर्शन खूप चांगलं होऊन जाईल. कारण गुरुपौर्णिमेचा 1 दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे. आम्ही 28 तारखेला इथे पोहोचलो
आणि 28 तारखेला असं वाटलं की आपल्याला दर्शन खूप लवकर घडणार आहेत. ही जागा आठवते का कुठे आहे तर ही जागा लक्षात घ्या. मी एकदम स्वामी महाराजांच्या मंदिराच्या समोरच बसलेली आहे आणि फायनली मी पोहोचली आहे अक्कलकोटमध्ये आणि स्वामी समर्थ महाराजांच्या देवळाच्या समोर. आता आम्ही आधी रूम करून घेऊ आणि त्यानंतर जाऊ महाराजांच्या दर्शनासाठी. तर आजचा व्हिडिओ एवढाच. चला तर नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.